आपण पाहताय लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा। श्रावण मास समाप्तीनिमित्त दहिवडी शहरात झाली लघुरुद्र महापूजा व महाप्रसाद भंडारा। हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्याच्या समाप्तीला विशेष महत्त्व आहे, कारण हा भगवान शिवाला समर्पित असलेला पवित्र महिना आहे, जो समुद्र मंथनाच्या वेळी विषाचे प्राशन करण्याच्या घटनेचे स्मरण करतो। या महिन्याच्या समाप्तीमुळे भक्त पुन्हा शिवाला नमन करतात आणि या महिन्यात केलेल्या भक्तीचा आणि केलेल्या उपवासांचा प्रभाव अधिक वाढतो असे मानले जाते। श्रावण मास समाप्तीनिमित्त सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये शंभू महादेव मंदिर दहिवडी येथे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी लघुरुद्र महापूजा व महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत लघुरुद्र महापूजा व दहीभात महापूजा झाली। दुपारी 2 ते 3 या वेळेत सत्यनारायण महापूजा, दुपारी 4 ते 6 या वेळेत गोंदवले बुद्रुक येथील भजनी मंडळाची भजन सेवा झाली आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत महाप्रसाद भंडारा झाला। या महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ परिसरातील सर्व शिवभक्तांनी व ग्रामस्थांनी घेतला। या कार्यक्रमामुळे परिसरात मोठे आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण तयार झाले आहे। याविषयीची अधिक माहिती आपण इथून पुढे पाहूयात। धन्यवाद। पार्वती पते शिव हर हर महारुद्र की जय। बापू कावळ कृष्णाव पूर्वा पुरस्वा आणि 3 नंबरचे वगैरे करणे होतो। सत्यनारायण की जतो त्यानंतर आपला बाणवाना बचावू आशीर्वाद घेता पार। नमस्कार, लोकसेवा टाइम्स मध्ये मी चैतन्य नंदकुमार काशीद सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। आता आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये। दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी आपण श्री शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। तर आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी या ठिकाणी लघुरुद्र महापूजा व दहीभात महापूजा, श्री शिवलिंगावरती दहीभाताचं पूजन, दहीभाताचं लेपन केलेलं आहे। तर या पूजेला दहीभात महापूजा म्हणतात। तर या दहीभात महापूजा आणि लघुरुद्र महापूजेबद्दल आपण सविस्तर माहिती किंवा या पूजेचं महत्त्व काय आहे, आध्यात्मिक महत्त्व काय आहे, ही पूजा कशा प्रकारे बांधण्यात येते, याचा आपण श्री नंदकुमार कुलकर्णी काका यांच्याकडून माहिती घेऊयात। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। नमो देवे महादेव शिवाय सततं नमाम। नम प्रकृते भद्राय नेता प्रितास्मताम। कैलास राणा शिवचंद्र मोळे मनींद्र माता मुकुटेश्वरी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुमीन शंभो मदको। नमः शिव पार्वती पते शिव हर हर महादेव। दहिवडी गावामध्ये अत्यंत हे प्राचीन असं मंदिर, शंभू महादेवाचं मंदिर आणि अनेक वर्षापासून असलेली परंपरा, जवळजवळ 200-250 पूर्वजांपासून ही चालत आलेली परंपरा। श्रावण मासामध्ये सकाळ संध्याकाळ महादेवाला या ठिकाणी अभिषेक होत असतो। सकाळची आरती असते, संध्याकाळची आरती असते। अनेक वर्षापासून या महादेव मंदिरामध्ये पुरातन मंदिर होतं आणि इथं अनेक भाविक येऊन महादेवाची सेवा करतात। आता हे महिनाभर हा उपक्रम असतो की महादेवाला यायचं। अनेक लोक येत असतात, सर्व जाती धर्माचे लोक ह्या मंदिरामध्ये येऊन महादेवाची सेवा करत असतात। विशेष म्हणजे आज श्रावण अमावस्या समाप्तीला या ठिकाणी लघुरुद्र दहीभात पूजा, त्यानंतर सत्यनारायण पूजा या कार्यक्रमाने या मंदिरामध्ये सांगता होत असते
आज या सांगतेच्या निमित्ताने असंख्य भाविक ह्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेत असतात आणि हे सर्व करत असताना विशेषतः करून पूर्वी या मंदिरामध्ये अतुल शेठ जाधव यांचे वडील असायचे, रामहरी जाधव असायचे, आप्पा असायचे, काही कोरडे कंपनी असायचे, लिंगायत समाज, ब्राह्मण समाज, सर्व जाती धर्माचे जे काही भाविक भक्त महादेवावर नितांत श्रद्धा असणारे या मंदिरामध्ये येऊन सेवा करत होते. आणि कालांतराने हा कार्यक्रम कसा या कार्यक्रमामध्ये वाढ होईल एक असं डोक्यामध्ये सातत्याने विचार असल्यामुळे हे सर्व आता हा जो कार्यक्रम आहे हा तरुण पिढीकडे गेलेला आहे. त्यामध्ये विशेषतः करून अतुल शेठ जाधव आहे, संदीप आहेत, महादेव कदम आहेत आणि सर्वच आता प्रत्येकाचं नाव वेगळं सर्वच आहेत. आणि आजचं विशेष प्रत्येक दर सोमवारी या ठिकाणी आरती होत असते. या ठिकाणी आता जवळजवळ 2 वर्ष झालं पप्पू स्वामी यांच्याकडे महादेवाची रोजच्या उपासना दिलेली आहे. सकाळ संध्याकाळ ते येऊन इथं नित्य नियमाने तेही पूजा करत असतात. आणि ह्या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होत असते. मग त्या महाप्रसादाच्या अगोदर हे काय आता मागाशी धार्मिक कार्यक्रम झाले, लघुरुद्र झालाय, सत्यनारायण महापूजा झाली, दहिभात पूजा झाली. आता संध्याकाळी या ठिकाणी हरिभक्त परायण अशोक महाराज पोळ गोंदवले खुर्द यांचं या ठिकाणी भजन होणार आहे. आणि त्यानंतर परत महाप्रसादाच्या अगोदर एक आरती होईल आणि आरती झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी आज ह्या महाप्रसादाची बहुसंख्य संख्येने मंदिरामध्ये उपस्थित राहून श्री सेवेचा लाभ घ्यायचा आहे. खरोखर आजचा दिवस आपल्या दैवडीकरांसाठी अत्यंत भाग्याचा आहे. याचं कारण असं आहे की आज या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षही आहेत आणि त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सर्व मैत्रिणी आहेत, इथं सर्व नगरसेवक आहेत, सर्व आपल्या ह्या ठिकाणी जाधव मंडळी आहेत. म्हणजे प्रत्येकाचा ह्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभाग असतो आणि सकाळपासून अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये हा सर्व कार्यक्रम पार पडत आहेत. आता यानंतर आपल्या नगराध्यक्ष 5 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. श्रावण महिन्यात विशेष करून शंभू महादेवाचा हा श्रावण महिना आहे तो विशेष भक्ती केली जाते. आणि देवडी नगरीतील आणि उपस्थित सर्व भाविक भक्त या शंभू महादेवाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात येतच असतात. विशेष करून श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी अगदी 9 वाजेपर्यंत सर्वच भाविक भक्तांची गर्दी इथं झालेली असते शंभू महादेवाच्या दर्शनासाठी. आणि आमचे सासरे हे पहिल्यापासून इथे महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी यायचे आणि ते नेहमीच दररोज यायचे. आणि संध्याकाळी ते आणि त्यांची मित्रमंडळी सर्वच हरिपाठ वगैरे या संध्याकाळी असायचा. रोज नियम असा त्यांचा क्रम चालू असायचा. आणि आता आमच्या सासरी आणि त्यांची मित्रमंडळी आता हयात नाहीये. त्यामुळे आता ही जी महादेव मंदिराची पूर्वपार चालत आलेला जो श्रावण मासातील शेवटच्या दिवशी जे समाप्तीचा कार्यक्रम असतो आणि जो प्रसाद म्हणून सर्व देवळी नगरीतील सर्व भाविक भक्तांना प्रसाद संध्याकाळी असतो तो आता नवीन तरुणाईकडे गेलेला आहे आणि त्याचा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आणि त्यानिमित्त आज सकाळपासूनच इथं श्रावण मासाच्या समाप्तीनिमित्त सकाळी लघुरुद्र, सत्यनारायण पूजा असे विशेष उपक्रम राबवले जातात. तसेच संध्याकाळी 4 वाजता सुद्धा इथे भजनांचा कार्यक्रम आहे. आणि नंतर आरतीनंतर एक महाप्रसादाचे नियोजन केले आहे. आणि इथे जवळजवळ सर्व देवळी नगरीतील सर्व भाविक भक्त आणि पंचोपस्थित सर्वच भक्त प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात. धन्यवाद. ब्रह्मा, विष्णू, महेश अशा ह्या 3 देवता आहेत. ब्रह्म्याचं काम काय आहे? सृष्टी निर्माण करणं. विष्णूचं काम काय? पालन पोषण करणं. आणि महादेवांचं काय काम आहे? तर रक्षण करणं. आपलं ह्या लघुरुद्राचं विशेष असं महत्व आहे की आपण ज्या वेळेला महादेवाची पूजा करत असतो त्यावेळेला महादेवांच्याकडं सगळ्या भक्तांचं रक्षण करणं हे काम असतं.
आणि मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः हा महादेवाचा सातत्याने जप केल्यानंतर किंवा ओम नमः शिवाय हा जप केल्यानंतर माणसाला आरोग्य प्राप्त होत असतं. लघुरुद्र करण्याचा हाच एक उद्देश आहे. गावामध्ये सुख समाधान शांती लाभावी, पर्जन्यवृष्टी व्हावी, सर्वांना आनंदी कसं राहता येईल ह्या सेवेने महादेवाच्या कृपेनं राहत असतं. म्हणून पूर्वजांनी श्रावण मासाला विशेष महत्व आहे. श्रावण मासामध्ये प्रत्येकाची श्रावणी असते, म्हणजे सकाळपासून उपवास धरायचा आणि सकाळी महादेवाचं दर्शन घ्यायचं, संध्याकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये यायचं, महादेवांची आरती करायची. जो काही आपण स्वयंपाक केला असेल तो संध्याकाळी महादेवाला नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्यानंतर अर्पण करायचा. हा असा महिनाभर नित्यक्रम चालू असतो आणि हेच महादेवाचं वैशिष्ट्य आहे की ते आपल्या सर्वांचं महादेवाची सेवा केल्यानंतर कोणताही मनुष्य जर आजारी असेल तर आजारातून मुक्तता देण्याचं काम महादेव करत असतात. म्हणून या लघुरुद्राच्या पूजेला विशेष महत्व आहे. आता आज या ठिकाणी आपल्या दहिवडीमध्ये या लघुरुद्राच्या कार्यक्रमाने, भजनाने, महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता आज सायंकाळी होणार आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. नमः शिव पार्वती पते शिव हर हर महादेव. मी अमृत जाधव सर, दहिवडीतील रहिवासी, सिद्धनाथ शिक्षण संस्थेचा संचालक. दहिवडी येथील महादेव मंदिर हे फार प्राचीन काळापासून हे दहिवडी नगरी आणि पंचक्रोशीतील लोकांना प्रसन्न होणारे, पावन होणारे असे हे प्राचीन मंदिर. याच्या जीर्णोद्धारानंतर जाधव मंडळी या ठिकाणी पूजा अर्चा आणि अभिषेक ही परंपरा चालू ठेवलेली आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी आणि दररोज भाविकांची खूप गर्दी असते. प्रत्येक सोमवारी इथं लोकांचे दर्शनासाठी रांग लागलेली असते आणि त्याचा शेवट समाप्तीने या ठिकाणी केला जातो. हा प्रसाद संपूर्ण गावातील भक्ती मंडळी आणि पंचक्रोशीतील लोक याचा स्वाद घेतात. ठीक, धन्यवाद. वाटते म्हणजे हात उचलायचे फेरा बघून मला आपल्याकडे कोणीही उलटायचं नाही. लहान मुलांना आपापलं पात्र संचालिका सन्माननीय सरपंच होते सोनियाताई घोडे मॅडम यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले. खरोखर माझ्या मंडळाच्या वतीनं आदरणीय सोनियाताई घोडे मॅडमचा मनपूर्वक धन्यवाद आहे. महाराष्ट्र राज्याचे महिला मंडळी डाव्या बाजूला थांबा, हातच्या बाजूला बसून घ्या. त्या महिला उठल्यानंतर सूचना करू. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य तालुक्याचे विठ्ठल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे केले नायक नामदार जयकुमार गोरेबाई यांच्या समिती प्रत्येक सभागृहातील सिद्धनाथ आणि सहकारी उपसमितीच्या संचालिका सोनियाताई जयकुमार गोरे यांनी उपस्थित हा माझ्या मंडळाच्या वतीनं आदरणीय ताईंचा सन्मान होतो. आपण उपस्थित व्हा. तर माझ्या मंडळाची ग्रामस्थ मंडळ दहिवडी यांच्याकडून आपलं हार्दिक असं हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. किती वेळा सांगायचं शेजारीच्या अवकाश उठायचं नाही म्हणून सांगतो तरी उठताय. सूचना केल्यानंतर एवढं महाप्रसाद एवढं आणण्याचं नियोजन आहे. अन्नदानी केलं थांबा बसला नवीन बसणार पंध मुकुट बसले थांबा वेट केलं मध्ये लोकरी घरांमध्ये उभा असेल तसं कोणीही बसायचं नाही. महिलाचा फोन देतो आपला विनंती आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोनियाताई घोडेबाई यांचा सन्मान माझ्या मंडळाच्या वतीने दहिवडी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष सन्माननीय नीलमताई यादव जाधव आणि सर्व भक्त मंडळाच्या वतीने होतो. आदरणीय बाबासाहेब जाधव, मोहन जाधव म्हणून असतील, संजयजी जाधव असतील, सर्वांचे उपस्थित प्रदूषण असतील, विजयजी जाधव, सन्माननीय सिद्धनाथ संचालक अतुलदादा जाधव असतील, माजी सभापती यांच्या उपस्थितीत सन्मान
माननीय नीरजताई जाधव आणि सर्व महिला मंडळाच्या वतीनं सन्मान होतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री आदरणीय नामदार जयकुमार गोरेभाऊ, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सोबत होते सोनियाताई गोरेभाऊ उपस्थित आहेत. मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि मनापासून धन्यवाद आपण उपस्थित झाला. नवीन सगळ्याची पंगत एक साथ बसे. महिला आपण पात्र घंटागाडी पात्रामध्ये लहानपणाला पात्रामध्ये ठरायचं नाही काय सुद्धा. शिक्षिदेवीच्या कॅमेऱ्यात आपण जेवण करताय, पात्राला देताय. आपल्या सर्वांच्या शिक्षिदेवीची नजर आहे. लक्षात घ्या, आपण पात्रामध्ये अजिबात महाप्रसाद ठेवायचा नाही. आदरणीय सोनियाताईंना विनंती, माझ्या मंडळाच्या वतीनं आपण उपस्थित झालात, मनपूर्वक धन्यवाद आहे. आपण आपला गौतम देवेंद्र या ठिकाणी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उपस्थित झालात, आपल्या मनपूर्वक धन्यवाद. महिला मंडळ जे जेवायच्या राहिले त्यांना विनंती आहे, उठून सर्व महिला आधीमध्ये बसू नका आणि ज्या आता झालेल्या महिला जागा नसेल तर मंदिरामध्ये बसून घेण्याची व्यवस्था करावी. तरुण मित्र देवळे आणि पंचकृषी तरुण सर्व मित्रांना विनंती आहे, जेवण वाढण्यासाठी मदत करायचे. महादेवाच्या दारात आपण थोडा अर्धा तास मदत केली, सेवा केली तर काही फरक पडत नाही. स्वामी काका इकडे, स्वामी काका पात्रामध्ये आपला महाप्रसाद शिल्लक राहतो, सूचना येते त्याप्रमाणे मी माझ्या डोळ्याला पाहतोय. स्वामी काका या इकडे एक मिनिट. क्या होता पात्रामध्ये महाप्रसाद राहतो. तरुण मित्रांना बँकेचा वाढण्यासाठी मदत करा. करायला साहेबांनी काय 5 मिनिटाला मदत करतोय. एक पंगत वाढली, आपण माझ्यावरच्या दारात आलेलो आहे. पात्रामध्ये महाप्रसाद ठेवायचा. माझ्या मंडळीचे पुजारी माझ्या मंडळामध्ये नेहमी पूजा अर्चा बारामध्ये करतात की स्वामी करतात की काय संदीप दादा शाळाप्रमाणे याही वर्षी माझ्या मंदिरामध्ये श्रावण मास समाप्तीनिमित्त आयोजित केलेला एक दिवसीय कार्यक्रम, ज्यामध्ये लघुरुद्र पूजा, भजन मुलाचा कार्यक्रम, अभिषेक आणि महामंत्र. या संपूर्ण कार्यक्रमासाठी अन्नदानासाठी काही तेल डबा, काही साखर, काही रोख रक्कम अशा स्वरूपात देणगी दिली. त्या सर्व दात्यांचं माझ्या मंदिराच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे. मायाची पुष्प उद्योग समूह यांच्याकडून 9,955 रुपये देणगी आले, धन्यवाद. संजय नाईककर 1,000 रुपये देणगी आली. राजेश्वर चंदाले 2,000 रुपये. सतीश गलंडे भाजी पाण्याचे व्यापारी यांच्याकडून 1,000 रुपये. उमेश साखरे 1100 रुपये. बाळासाहेब सावंत फुटवेअर देवाडी, सावंत फुटवेअर देवाडी 500 रुपये. विनेश पाटील वकील साहेब यांच्याकडून 1111 रुपये. सोहेल शेख यांच्याकडून 1,000 रुपये. जगन्नाथ चंद्र भाऊ यांच्याकडून 1100 रुपये. किसन जाधव हवालदार यांच्याकडून 1,000 रुपये आणि विजय जाधव यांच्याकडून 1,000 रुपये. नरेश यांच्याकडून 2,000 रुपये. चेअरमन ओ ये पास कर कुणाला ना कोणाचं ना बंडूची एक पास कर ना, पासची पट्टी आता ना पासची पट्टी आधी बघा हो.
उमेश नाळे यांच्याकडून 100 रुपये, बाळासाहेब पिसाळ 3000 रुपये, प्रकाश गणवत 220, काजीशेठ शेटे 500 रुपये, अमोल गुडगे 500 रुपये, मयूर विकास 1100 रुपये, अरुण जाधव 500 रुपये, संजय सिरे जगदाळे 1000 रुपये, अमोल जाधव सर 500 रुपये, त्यांचे विष्णू जाधव 500 रुपये. चक्कर मारतो आपण मंदिरामध्ये जातो. या ठिकाणी कालच यांची दैवडी नगर पंचायतीच्या सिद्धी नगर सेवकाची निवड झाली. असे दैवडी आपण त्यांचे संचालक आदरणीय दिलीपभाऊ जगदाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय. माझ्या मंडळाच्या वतीने सन्मान होतोय. माझ्या इकडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित सुंदर नगरसेवक दिलीपभाऊ जगदाळे उर्फ दत्तभाऊ जगदाळे यांचा हर हर महादेव मंडळाच्या वतीने सन्मान होतोय, स्वागत होतोय आणि त्यांना या नवीन राजकीय जीवनातील त्यांच्या या कार्यासाठी आदरणीय जयकुमार गौरवभाऊ यांनी टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ करावा हीच या महादेव मंदिराच्या वतीने अपेक्षा आणि सन्मान होतो. नितीन महाराज चेअरमन साहेब दिलीपभाऊचा सन्मान करा. जेव्हा तुम्ही घ्यायचा होता एकत्रित महिला मंडळी मंदिरामध्ये बसून घ्या. खाली बसा. जागा झाल्यानंतर सूचना येईल. नंतर बाहेरचा बदल करता दर्शन घ्यायचं. 5 मिनिटाचा माझ्या मंदिरामध्ये आपण जप करायचा आणि त्याच्यानंतर आपण बघूया. या ठिकाणी गुंडीची स्वामी समर्थ सेवा मंडळाचे नेहमीच धार्मिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर स्वामी समर्थ सेवा मंडळामध्ये ते सर्वच विधिवत त्यापूर्वी वार्षिक सप्ताह याचं आयोजन आणि आमच्याला धार्मिक कार्यक्रमाचे नेहमीच आमचे पाठ्यक्रम करणारे गुरुलिंग स्वामी काका उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय नवनिर्वाचित नगरसेवक दिलीपभाऊ जगदाळे यांचा. आमचे संदीप दादा आहेत, अनिल दादा आहेत, यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत सन्मान होतोय दिलीपभाऊ जगदाळे यांचा. सर्व शंभर भक्तांचा महादेव मंदिराच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तुषार माने महादेव भक्त तुषारची माने आपण माईकशी कॉन्टॅक्ट करा. आतल्या बाजूला या. तुषारची माने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरलिंगजी स्वामी काका यांच्याकडून मंडळाच्या वतीने 501 रुपये देणगी आले आणि गुरलिंग स्वामी सौ सुशीला गुरलिंग स्वामी यांच्याकडून 500 रुपये देणगी. स्वामी समर्थ मंडळाचं 500 रुपये आणि गुरलिंग स्वामी काका यांच्याकडून 500 रुपये. मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी तुषारची माने यांचा सन्मान होतोय. आमचे शंभर भक्त दहिवडी शहराचे भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष संदीप दादा जाधव, संजयजी जाधव, आदरणीय जाधव सर, दिलीपभाऊ जगदाळे, मावळा जाधव गुरुजी, विभागीय कार्याध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य आमचे आनेजी सर बंडूशेठ जाधव यांच्या शुभाचे सन्मान होतोय तुषारची माने यांचा. बदलून कोणी उठायचं नाही. जागा नाही बसायला मंदिरामध्ये बसून घ्या. मंदिरामध्ये जागा आहे त्या ठिकाणी नुसतं बसायचं, जेवायचं बाहेरच. फक्त जागेअभावी वेट करा. एकदा घरातल्या बाजूला बसून घ्या. त्याप्रमाणे संपूर्ण लोकसभा या महादेव मंदिराची पूजा अर्चा विधिपाठ स्वच्छता असेल सर्व याचे मंदिरामध्ये करतात. आमचे पप्पूशेठ स्वामी यांच्या या ठिकाणी सन्मान आमच्या संदीप दादाच्या हस्ते होते. संदीप दादा पप्पू स्वामी का सन्मान घ्या. चप्पल बाहेर काढायचं. चप्पल फिरवायची बाहेर. चप्पल बाहेर काढायचं आणि महिला मंदिराच्या डाव्या बाजूला फुलकुंड उजव्या बाजूला ज्याला कुणाला शक्य आहे माझ्या घरात आपल्याला थोडी सेवा करायची आहे अशाला विनंती. आपण जेवण वाढलं तरी चालेल. त्यामुळे महिला असल्या तरी चालतील. महिलांना जरी जेवण कुणाला वाढवायची मदत करायची असेल त्यांनी जेवण वाढण्यासाठी मदत केली तरी चालेल. संपूर्ण वर्षभर महादेव मंदिराची पूजा अर्चा होती. संपूर्ण पोशाख आहे मंडळाच्या वतीने होते.
संदीप आमचे जाधव सर टोळजापूरचे संजीत जाधवच्या सिद्धनाथचे संचालक युजीबाबू आहे. सन्मान होते वडील स्वामी सर्वांच्या शुभास्ते सन्मान होतो या स्वामी काकांचा. अतिशय सुंदर सेवा वर्षभर कोणत्याही अपेक्षा न ठेवता संपूर्ण परिसराची स्वच्छता असेल, महादेवाची प्रत्येक दिवसाची पूजा असेल, एक निस्वार्थपणे करतात असे प्रभू स्वामी काका. जय भोले महादेव. अनिश गाडे दिलीपांच्या हस्ते सन्मानित लवणीचे नगरसेवक यांचा हस्ते सन्मान तो अनिल गाडे. कायम महादेव मंदिरामध्ये या ठिकाणी लक्ष त्यांचं असतं, त्यांचाही सन्मान होतो. महिला मंडळी मंदिराच्या डाव्या बाजूला. पण एक सूचना आहे, ज्यांना जागा मिळाली नाही त्यांनी मंदिरामध्ये बसून घ्या. हा ठिकाण जायचा सर्व देवळी आणि पंचमशी हे महादेव फक्त एका कुठल्या गावाचा नाही, एका वस्तीचा नाही, आपल्या संपूर्ण गाव आणि संपूर्ण पंचमशी आणि या पंचमशीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे, महादेवाच्या दारामध्ये उपस्थित झाल्यावर आपल्या मनापासून धन्यवाद आहे. पण जर का तुम्हाला जायचं थोडी सेवा करावी असली, जेवण वाढण्यासाठी मदत केली तर फार सुंदर होईल. गेले महिनाभर प्रत्येक श्रावणी सोमवार आणि आज या मंदिरामध्ये जी सजावट केली त्या महिला मंडळाच्या पदाधिकारी कोण असते त्यांना विनंती आहे, गोपाळ मॅडम आणि त्यांच्या सहकारी सर्व एकत्रित घ्या. सन्मान होतो सोनियाताई गौरव यांच्या हस्ते त्यांचा. अतिशय सुंदर कामगिरी आणि सुंदर सजावट आपल्या सोयीकरता मॅडमच्या करता महिला मंडळाचं कौतुक करावं तेवढं ठेवा मॅडम. सोनियाताई गौरव यांच्या हस्ते सन्मान होणार तुमचा मंडळ महिला मंडळाला विनंती आपण इतर असलं ताबडतोब मंदिरामध्ये या. तरुण मित्रांना वेळेच्या जेवण वाटण्यासाठी मदत केली तर फार सुंदर होईल. जय हनुमान विठोबा समोर हेवडी चे प्रोप्रायटर आणि नवनिर्वाचित नगरसेवक नगरपंचायत हेवडी यांच्याकडे या महादेव मंदिराच्या बांधण्यासाठी आता महाप्रसाद चालला. त्या महाप्रसादासाठी 5,101 रुपये दिलेले धन्यवाद. आदरणीय दिलीपाल जाधव नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक नगरपंचायत भेड 5,100 रुपये दिले आणि मनापासून धन्यवाद भाऊ तुमचं. हा झाला महादेव मंदिराच्या वतीनं. तरुण मित्र ऐकू येतं का? आर्य गणेश मंडळाचे पदाधिकारी असतील, कोणाचं नाव घेणार नाही पण तुम्ही इथं दिसताय मला, तर मदत केली 15 वर्ष मनापासून महादेव तुम्हाला पावत आणि आपल्या देवाच्या घरात आपली सेवा होईल. कैलास शिवचंद्र भोवणी फणींद्र माता मुकुटे नारी कारुण्य सिंहो दुःखारी घेतलंय दोन्ही लाईन दिसते असं घेतलंय. निघून जाणार वाटतं तुमचं मनापासून धन्यवाद आहे. पण पात्रामध्ये किती वेळ राहता शिल्लक काय करणार सांगा. नाटेवाचा माल प्रसाद आहे त्याला वारकाला आणि खाणाऱ्यांना बी काळजी घ्या ना थोडी लागेल एवढं फोन करून घ्या. पण पात्रामध्ये शिल्लक आहे असं काही वाढणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनी पण त्याला लक्ष द्या. त्यावेळी माझ्या मंदिरामध्ये 4 सर्व
इकडे सजावट केली त्यामध्ये असलेले सर्व साहित्य स्वतः केलेले महिला मंडळाच्या पदाधिकारी यांची नोंदणी आम्ही याच्या परिसरात केल्या. नावासहित रंगवणारे सर्व महिलांचे या ठिकाणी सगळे त्यांच्या सर्व सन्मानाचे स्वीकार साकार होते. आपल्या कार्यालयामध्ये दाद दिली जाते. आपण हे सन्मान असुरंगामध्ये एका नवीन पुढे बसायला शिवाची एक कुठल्या की तिथे जाऊन लगेच बसताय. तर काळजी घ्या, सर्वांना महत्वाचं आहे. काही काही ठिकाणी आज असतो याची मागणी एक कुमार आहे इकडे इकडे बघा बरं. मॅडम येत आहेत. काय म्हणतात आमच्याकडे घे यावं तुम्ही. भातवाडी कुठे हो
अतिशय सुंदर रांगोळी, फुलाची रांगोळी, रांगोळीची रांगोळी मंदिरामध्ये काढली. त्या महिला मंडळाचा, महिला भक्तांचा, या महिला मंडळाचा सन्मान होतो सोनिया त्यांच्या हस्ते नीलमताई जाधव यांच्या उपस्थितीत. अशीच सेवा इथून पुढच्याही काळात आपल्या हातून घडावी आजची या महाप्रसादाच्या निमित्तानं तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो. सुंदर अशी रांगोळी काढली संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आणि वर्षभर आपलं लक्ष महादेवाच्या विविध कार्यक्रमामध्ये आपण रांगोळी स्वरूपात त्या ठिकाणी काढता. मनापासून धन्यवाद आहे. की तुम्हाला चांगलं नाव टाक सोनियाताई गोरवडे यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस म्हणून या महिला मंडळासाठी स्वीकारतात महिला मंडळाचे पदाधिकारी. आज आमोशा निमित्तानं श्री संत बाळूमामा यांच्या प्रत्येक मंदिरामध्ये महाप्रसाद असतो. 8 वाजता आरती असते आणि आजची आरती आंधळी या ठिकाणी आंधळी टाकेवाडी या दोन्ही गावाच्या सीमेवरती एक बाळूमामाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आरतीसाठी सोन्याला कार्यक्रम म्हणून काय नाही झाल्यानंतर मला पण जागा चंदर मारुती जाधव 100 रुपये, समर्थ सचिन अवघडे 55 रुपये, सचिन नामदेव जाधव 111 रुपये, महाराज शेडगे 101 रुपये, गजानन शंकर जाधव 500, रामचंद्र जाधव संजीवजी गाडगे साहेब आपल्या मागे मंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद साहेब. तुमच्या संपूर्ण टीमचं कायमच तुमच्या नगरपंचायत विभागाच्या मोलाचं सहकार्य या देवळी वासियांसाठी असते आणि तत्परता काय असते आणि अधिकारी कसा असायचं उत्तर उदाहरण आमच्या संजीव साहेबांकडे बघितलं की डॉक्टर विक्रम शरद जाधव अतुल दादांचे पुतणे गेल्या वर्षी MBBS उत्तीर्ण झाले. एमडी साठी एक नीटची परीक्षा असते, नीट PG, आणि ती परीक्षा गेल्या महिन्यात झाली आणि त्याचा निकाल परवा दिवशी आला आणि MD साठी सरकारी कॉलेजला ऍडमिशन त्याचं होतं. आता त्याची अर्ज भरायची तारीख अजून पुढे आहे, पण नीट PG मध्ये त्यांनी उत्तुंग असं यश संपादन केलं आणि MD डॉक्टर आपल्या दहिवडीमध्ये एक नवीन म्हणून होतं त्या टिपूचा सन्मान होता मंडळाच्या वतीला. पात्रामध्ये महाप्रसाद ठेवू नका, पात्रामध्ये महाप्रसाद राहते. अब्दुल शेरीबाबाने 500 रुपये, चंदर मारुती जाधव 100 रुपये, समर्थ सचिन अवघडे 55 रुपये, सचिन नामदेव जाधव 111 रुपये, महाराज शेडगे 101 रुपये, गजानन शंकर जाधव 500, रामचंद्र जाधव 100 रुपये. असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.